शेतकरी मित्रांनो, तुमची माती किती सुपीक आहे, कोणते पोषक तत्व कमी आहेत आणि तुम्ही योग्य खतांचा वापर करत आहात का? जर हे प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी ॲग्रिको या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी न चुकता पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि हो, आताच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे पालवी ॲग्रिकोवरचा तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। चला तर मग वळूयात पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे। माती परीक्षणासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे। या योजनेअंतर्गत दर 2 वर्षांनी मातीचे परीक्षण करून मृदा आरोग्य कार्ड दिलं जातं आणि या कार्ड मध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म पोषक तत्वांची सविस्तर माहिती असते। त्यावरून संतुलित खतांचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होते आणि खर्च देखील कमी होतो। महत्त्वाचे म्हणजे 2015 ते 2023 पर्यंत 25.47 कोटी मृदा कार्ड वितरित करण्यात आले असून यासाठी 712 कोटींचा खर्च केंद्र सरकारने केला आहे। आता हे झाली माहिती, पण त्यानंतर मृदा परीक्षण प्रयोगशाळा किती आहेत याबाबत सविस्तर समजून घेऊया। आज देशभरात 1214 शासकीय, 1675 खासगी आणि 156 मोबाईल मृदा परीक्षण लॅब्स कार्यरत आहेत। या लॅब्स मध्ये शेतकऱ्यांचे नमुने तपासून त्यांना अचूक माहिती दिली जाते। सरकार दर नमुन्याच्या तपासणीसाठी सरासरी खर्च 190 रुपये करते, म्हणजे ही सेवा शेतकऱ्यांसाठी जवळपास मोफतच आहे। आता या सर्व गोष्टींमध्ये महाराष्ट्र सरकारचा सहभाग कसा आहे तेही सांगते। राज्य पातळीवर महाराष्ट्र सरकारने मृदा परीक्षणासाठी ठोस पावले उचलली आहेत। 400 पेक्षा अधिक तालुका स्तरावरील प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र आणि महाविद्यालय यामध्ये मातीचे नमुने संकलित आणि परीक्षण केले जातात। राज्याच्या योजनांमध्ये मृदा पोषण योजना, खत व्यवस्थापन सल्ला मोफत, काही जिल्ह्यांमध्ये नमुना तपासणी पूर्णपणे मोफत आहे। 2023 पर्यंत दरवर्षी राज्यात 15 लाख नमुन्यांचे परीक्षण केले गेले आहे। आता या सर्वांचे फायदे आणि सबसिडी काय आहे तर तेही सांगते। मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरून अनुदान मिळू शकतं आणि त्याचबरोबर मृदा आरोग्य कार्डच्या आधारे योग्य खत वापरल्यास खत सबसिडीचा फायदा वाढतो। शेतकरी मित्रांनो, उत्पादन वाढवायचे तर माती तपासा। आजच आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करा आणि मृदा परीक्षण करून घ्या। पालवी ॲग्रिकोवर अशाच उपयोगी माहितीसाठी पालवी ॲग्रिको या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।